तुम्हाला कसं करते येतं येते की ऍड होते. आलो घेतो नाही मग आलो कोणतं होतं सुमित आला. ह्यो पण ॲड आला गणपत गणा तुम्ही हा हा बोल का ना सगळं तुम्ही. बोल की अरे काय चाललंय बसलोय काय करत. इकडे पण राहिले. भांडारा कसा झाला ते कपाळ रोज भांडारा लावायला लागतोय रे. आंघोळ करायला लागतं 5ला. आंघोळ मग किती वाजता 5ला आंघोळ करून जायचं देवाला. 5ला आंघोळ करता येतं. आता कुठं आहे आता त्या कुठलं मला पुढचं गाव माहित ना कुठं जायचं. येणार आहे का नाही. आता अजून तर नाही. अरे ये की बघू 6 महिने झाले. 6 महिने झाले येणार आहे. हाय अरे बघल तर हरभरे खात बसतोयस मी. आता काय करा दुसरं काय आहे. मग जेवलो आता बरा. जेवण काय असतंय काय भात भाजी आमटी हा. भाकऱ्या हम्म. असलंच. मेंढरांचं दूध म्हणजे औषध देते ते औषध. नाही ती नाही मेंढर नाही पिल्ला येते ती आता मेंढराचे राखते ना बच्चा येते. तसं काय वाटत काय करतो गाणं मग आ गाणं म्हणलं काय करायला लागलाय. अरे काय नाही गाणं आता आला होता. हा मला गाणं म्हणला सुम्या म्हणला लाईव्ह वर तो पण बघते ना. हा हा मला म्हटलं त्या बोलायचा मी म्हटलं थांब जरा आपण लाईव्ह वरच घेऊया त्याला. कारण का हा मागाशी तो जेवत होता म्हणून जास्त करून मी त्या संग नाही बोललो. हा संग्राम काय फोन उचला ना काय नाही कार काय पिल्ला हाणत असेल मोबाईल चार्जिंग लावला असेल. नाही लागा फोनच उचलला नाही. मी 2-3 वेळा ट्राय करतोय संग्रामला. बघ काय म्हणते बघ मी लावते तुला परत. झाडाखाली बसलाय मी नदीकडे आहे का नदी आहे मेंढर दिसले का नदी. नाही रे नदी पशी आहे काय काय नदी आहे सगळे. म्हणजे इकडे माणसं आंघोळ नदीच्या करतो. कडनं चाललाय तुम्ही. हो इकडे मेंढर आहे काय. ते पालीतली नदी नाही का टाळा नदी ते ते तसंच पुढं चाललंय. ती बोसवाडी का कुठलं गाव आहे की नाही बोसवाडी त्या गावाला पालखी गेल्या तिथनं त्या गावात. संग्राम काय येतोय का बघूया अजून एकदा. हा हा 32 शाळाचा आहे ओके पोरग संग्राम बातकर पोरग चांगला आहे लय भारी आहे स्वभाव चांगला आहे वेगळा. तू कोण करेल मला पण त्यालाच की संग्रामलाच ऍड करायला लागली. किती करायचं इथनं म्हणजे नाव टाकायचं त्याचं त्याच्या आयडी पण यायला लागलाय. आला की त्याला काय करते द्यायचं नाही संग्राम लय जण आहेत. अरे कोणाला करतोय सगळ्यांनी गॅस कसून नाही उपयोग. सुमेल राहिलं दुसऱ्या कर की
मग ती संग्रामला केलंय की अजून तो येतोय. दुसरं कोणतं येते मग असं दुसरं नाही. नाही नाही ते काय माहितीये का, मग लाईव्ह वर आपल्याला तिथं आता संग्राम आहे पालखी पैसे, तुम्ही आहे मेंढरा पैसे, ते मग दोन्हीचं पण दर्शन होईल रे. त्यामुळे संग्राम ऍड करायला लावले. संग्राम ऍडच होणार झाला. संतोष भाऊ पण आहे, पण त्याला लय मी प्रयत्न केला संतोषला ऍड व्हायला, तो पण होईल. एवढी लोक बघतात, एवढ्या लोकांनी सगळं मेंढराचं हे दर्शन होतं. त्या ऍड होण्यासाठी हे बघ मेसेज ते आपल्याला इथे एवढी दिसते तर नाही. ऍड करा रोज भंडार इथे काय सुम्या हा काका काय झोपलेत का काय? होय. थांबा 2 मिनिटं करतो. काय करायला लागला? नाही ऐक इथं. ते आलं ऍड इथं नाही ते फॉलो होतं ते पण आलं नाही ते. येते. नमस्कार, जय बाळ मामा. जय बाळू मामा, जय बाळू मामा. चेहरा दिसना. एक मिनिट. कोण आहे? जय बाळ मामा. जय बाळू मामा, जय बाळू मामा. खरंच लय बेस्ट वाटलं. हॅलो दादा, जय बाळू मामा. छत्री भेटती माहितीये का? छत्री छत्री भेटती ना. हा ती छत्री संग ती पाट वगैरे का नाही गाडीत लावायला लय भारी दिसते ती, पण का नाही मी बघितलंय. हा डोक्यावासी छत्री आहे बाळमामाच्या, पाट आहे, पाटावर का नाही चिटकून वगैरे का नाही गाडीमध्ये मी बघितलंय लय ठिकाणी. माझ्या व्हिडिओ मध्ये आहे बघा बाबा, मी तर आदमापूर मधनं छत्री आणलेली. हा बाकी काय जेवण झालं का नाही? हो झालं. दादा कुठल्या गावचं तुम्ही? आम्ही पूर्णेचे, पूर्णा तालुका. अच्छा हा. गाडी काय भाड्याला असते का? हो गाडी भाड्यानं राहते. आदमापूरला तिकडे जाऊन आलाय का? हो 2-3दा गेलतो. बर कसं वाटलं मंदिर हे? नंबर 1. तुम्ही कुठले दादा? आम्ही विटा सांगली जिल्हा. सांगली विटा. हा कराड सांगली. सातारा सांगली. हा. आलं का? आणि हे भैया, हो हे खाल्ली भैया. विठ्ठलच आहे. तो तळसर मधला आहे. कुठला? माझा बाचा आहे, तळसर मधला. बर. हे वांगी तळसर तालुका खानापूर आहे ना आपले, हे कडेगाव. बर. हा कडेगाव तालुक्यामधला आहे. बर हे बाळमामाच्या सेवेला गेलाय 6 महिना. बर. कोणत्या भागा याच्यात आहे? कोणत्या नंबर मध्ये आहेत? 7 नंबर. बर. क्रमांक भाग क्रमांक. काय उडमा मामा आहेत ना हो. बर. हो. एकूण सुमे आहे की. मग बाकी काय चाललंय दादा? काय नाही, बरं चाललंय हो. बाळमामाच्या आशीर्वादाने चांगलं आहे ना? हो चांगलंय. लय जण ऍड व्हायला लागलेत, पण आता काय किती जणांनी ऍड करायचं? रिक्वेस्ट भरपूर यायला लागल्या. म्हणजे जास्त करून बाळमामाच्या मेंढराचं दर्शन सगळ्यांनी लाईव्ह वर जावायला लागते रोज. आणि बरोबर आहे ना. पुन्हा संध्याकाळ कसं होतंय, काय जणांनी मेंढराचं दर्शन नाही भेटत. मी बघितलंय आदमापूर मध्ये कितीतरी वेळा मी जाऊन आलोय. अकोला काय गेलो नाही, मेटकीला पण जाऊन आलो, पण बाळमामाच्या मेंढराचं काय दर्शन नाही झालं. त्यामुळं ही साक्षात बाळमामाच्या मेंढराचं दर्शन लय जणांनी होतंय. बरेच लोक आपल्याला बघतात. हो ना. हा ते आपण लाईव्ह वर त्यांना घेतोय. तो आता सेवेला गेलाय, त्याच्यामुळं त्याला रोज लाईव्ह वर घेऊन
प्रत्येक भक्तासनी बाळमामाच्या मेंढरात दर्शन धावतोय आपण. हा चालते चालते. संग्रामला पण ऍड करूया. तो हा पालखी पशी आहे. बर बर नाही तो पालखी पशी आहे ग. नाही नाही सुम्या. हा अरे संग्राम भाऊसनी फोन लावून जरा. हा चालतंय बघतो. नाही थांब थांब तू चालू अस ठेव मी बघतो जरा. तर मित्रांनो आपल्याला लाईव्ह दर्शन आहे मेंढरांचं जाऊ दर्शन. लाईव्ह दर्शन तुम्हाला मेंढराचं हो का बाळमामाच्या मेंढराचं दर्शन आपल्याला बघायला भेटतंय. पलीकडे नदी आहे. नदीच्या त्या ठिकाणी बघा मेंढर खात्या सुद्धा आणि पाणी पाजायला सुद्धा जवळच नदी आहे. आता झाडाच्या सावलीखाली बघा काय काय मेंढर बसलेलं आहे. आपल्याला मेंढराचं दर्शन साक्षात भेटतंय मित्रांनो. का लय जणांनी मेंढराचं दर्शन कोणाला घडलंय कोणाला नाही. गोपाळ जागा आहे का? सर्व मित्रांनी जय बाळमामा. एक कसं पडायचं काय माहित. एक वाजून किती मिनिट झाली तू? 1:30 वाजले 1:30. अजून पाटलं आपल्याला अजून 2 तास आहेत. डायरेक्ट तळाव इथनं हिंडवत तळाव जायचं. तळाच्या आसपास हिंडवायची 6 वाजता निवांत बसायचं. हॅलो. हो हा मम्मी संग बोल. हॅलो. काय ग? हा बरं आहेस का? हाय हाय. नीट धर की असा. हा कुठे बघ दाखव की जरा. अगं मग तो चेहरा दिसत नाही ह्याच्यात. हा बघू समोर समोर ये की जरा. हा हा. झोपलायस काय? होय बर बर चालतंय चालतंय. जेवला का? होय जेवले आत्ताच. बर बर. असं रोजची रोज माणसाने दर्शनी दावत जा मेंढरांचं. हा होय होय. आणि काल रात्री म्हणलास की फोन करतो तुला पालखीच्या आरतीच्या टाइमाला. आपण मी काम होतो. मी केलता की मला 5 वाजता. बर बर चालतंय चालतंय चालतंय. असं ते माणसाने असं आपलं दर्शन हे दावत जा. पालखीपाशी गेला म्हणजे पालखीचं हे दर्शन. चालतंय. होय बर बर. आता काय नाही ना त्रास येवत? नाही होत. हा दर दर. अरे संग्रामला मी फोन लावला उचलना झालाय तू. मी लावून बघतो काय म्हणते बघतो. नाही का बहुतेक कामात असलं एखादा. माझा उचलतोय बघतोय की. हा माझा उचलतोय बघतोय की. बर बर. काका काय करते? काका बसतोय तिकडे. झाडाखाली बसलाय तुम्ही सगळी? परत ते कोपऱ्यावर बसले. बर जेवण झालं नाही व्यवस्थित? होय झाले. चालतंय. आता म्हणजे चालत आता 5 किलोमीटर आहे का लांब अजून लांब आहे? 10-12 किलोमीटर असेल. हा होय आता ते चालले असेल 3-4 किलोमीटर. जय बाळमामा मित्रांनो. तुम्ही लय जण ऍड व्हायला लागल्यात. संग्राम कुठे गेलाय? नाही संग्राम भाऊला मी लय प्रयत्न केला ऍड व्हायचा. पिल्लाला औषध करत असं ना काय तर पिल्ला ऐकत नाही ते वैतागली ती पोरं सगळी. हा बारकी पिल्ला ते खात नाही ते नुसते पैसे ते कोणीकडे पण. आमची जरा
मोठे आहे आमच्या खात्यात तर हा ते लय बारकी बिल आहे हे ना ते त्यांचे संग्राम त्यांचे होय की हे जरा मोठे जरा येते जरा खात्यात तर ते खात नाही ते कायच दुधाच्या येते ते लहान आहेत रे. दुधाच्या येते त्यामुळे ते सारखे पैसे ते कोणीकडे पण हा होय की तुम्ही जेवला का हा तुम्ही जेवला का नाही अरे जेवण करूनच बसलो होतो मागाशी तुला मी लाईव्ह वर घेतला त्या टायमालाच मी जेवून बसलो होतो. हा हा मग म्हटलं आता तुला कारण का 12-1 वाजता आपण लाईव्ह वर येतोय म्हटलं आता तुला ऍड करून बघावं तुला पहिला फोन लावला तू आहे का नेट चालू आहे का रेंज आता जरा या लागलेला बऱ्यापैकी रणजित इकडं खाली आलं त्यामुळे नाही तिथं नव्हती 2-3 का टाइम गावात अडकलं घालून 2 दिवस तर आपला असंच गेलं रेंज नव्हती काय नव्हती 2 दिवस मी ऍड करायला लय प्रयत्न केला पण नाही झाला तुम्ही रेंज नाही त्या गावात येत नाही ना आता म्हणजे अजून 1 महिना थांबणार आहे की नाही होय पाडव्याच्या आधीच होते पाडवा 6 महिने पाडव्याला येणार आहे काय पाडव्याच्या आधीच आधी हो आधी संपते 6 महिना आता इथनं आदमापूरला जाणार का कसं आदमापूरला तर काष्ट्याला दूध घेऊन जा आदमापूरला दूध घेऊन जायचं आहे की हा आदमापूरला तिथं मामासने भेटून या लागणार ना तुम्हाला पुन्हा मग दूध घेऊन जायचं आदमापूरवरून आष्ट्याला तुम्ही जायला लागणार ना तुला नाही डायरेक्ट इकडे तळाव्याचा तळाव थांबायचं 2 दिवसांनी परत घरी जायचं हा माझा नाबांचा कॉन्टॅक्ट झाला होता की काय म्हणलं आपण आबाद ते आबाद देवळात होतं हा हा जास्त काय बोललो पण नाही आबासने मी एवढं विचारलं म्हटलं भेटायला कधी येणार आहे आबा म्हटलं बघू आता मला वेळ भेटला की मी येतो आणि आबा येतात रे घरी मग आबासनी पण आता वेळ नाही त्यांच्या पण मागे याप आहे तिथं आपण ते हे प्रसादासाठी ते सेट केलं बघितलं का ते पत्र वगैरे चाललं होतं सिग्नेट मारलेलं आता बहुतेक झालं असलं पत्र ठोकून मी होतं की तिथं करत होती काम हा ते काम चालू होतं ना जय बाळमामा सर्व मित्रांनो लाईव्ह वर काही बाळमामाच्या मेंढराचं दर्शन तुम्हाला साक्षात घडतंय कारण का मी म्हटलेलं तुम्हाला रोज तुम्हाला जेवढं होता होईल तेवढं लाईव्ह वर बाळमामाच्या मेंढराचं बाळमामाच्या पालखीचं तुम्हाला दर्शन तुम्हाला सर्व मित्रांनी मी दर्शन दाखवणार आहे आणि मित्रांनो रोज मी खरं म्हटलं तर तुम्हाला मेहनत वगैरे एवढी करून का नाही अमरला संग्राम भाऊला 2-3 टाइम मी ऍड करून याचा प्रयत्न केला पण काय तो होईना काय तर कामात असेल त्यामुळं तर अमरला आपण ऍड केलंय मित्रांनो नवीन असेल तर प्लीज अमर कांबळे त्याच्या आयडियाला पण फॉलो करा आणि मित्रांनो माझा युट्यूबला सुद्धा एक चॅनल आहे विट्याचा विना म्हणून मराठी तुम्ही बघू शकताय बाळमामाचा खूप व्हिडिओ आहेत कॉमेडी आहेत धमाल आहेत एवढं तुम्हाला आवडण्याजोगं मनोरंजन भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकताय मित्रांनो माझं आयडीला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा सुम्या रात्री संग्राम तुझ्यापाशीच होता ना होय किती पाटच उठून आलाय काय तुम्ही 4ला उठवलंय त्यानं मला पाणी अंगाला गरम घ्यायचंय म्हणून 4:30 वाजता जागा जाय किती वाजता झाली पालखीची आपल्या 7 वाजता 7 वाजता होय मग तुम्ही 8-8:30ला तिथनं निघलाय 8ला आरती असते तिथं सकाळची आरती असते लवकर दुपारची नाही उद असल्यानंतर मग थांबते तिथे होय की परत 8ला आरती पहिल्यांदा
तुला भ्या वाटलं का मेंढरांचं का नाही मारत्याल का काय म्हणून? नाही संग्रामला त्या दिवशी मारलाय. अरे पडलं. एकदा केनासने एवढं मायानं जवळ घेतलं का नाही काय नाही उलट लय भारी त्यांची शेव आहे. संग्राम त्या दिवशी मेंढकान दिले 10 बघा. बघा किती भारी मेंढर आहेत. लय मोठी पण नाहीत रे बारकीच आहेत ऐक नाही. हा हे बारकी पहिले मोठे ती आहे ते पुढे नेली ती. त्या तिकडं असं ते संग्रामकडे नाही मग असं बघलंय इथे. हा ते दादू भाऊ त्यांच्या त्या मिळत आहेत का? हा प्रत्येकाला बारीक मोठी परत मेंढक असं सगळ्यांना दिले ते. हा ही मेंढी आमच्याकडे आहेत त्या. ही जी नर आहे ती तिकडे दुसरीकडे आहे ती. असं केले. बर त्या आहे इथे त्या त्यांचे 3 ग्रुप आहेत ती सेपरेट आहेत. आता खायला लागले ह्याच्यापासून बारक्याची ती संग्रामकडे ती पाण्याची ती डाळ तुम्ही खातीत नदीच्या लय नाही. जवळ आहे. हे का नदीपाशी बसलो या. अरे मगरी वगैरे काय आहेत का? एवढ्या नदीत असते. हा? नाही इथं नाही मगरी. मगर नाही ना? नाही विचारायला नाही कोणाला तर. हा कारण का नदीत मगरे पण असतात ना काय ठिकाणी सांगलीला पण आपल्या तिकडे आहेत की मगरे. हाय ते सांगितलं इथं नाही त्या. संध्याकाळ किती वाजता जाणार आहे आता पालखी बशी? आता बघ 7चा टायमिंग आहे. 7ला जाणार आहे. गावले तर लवकर बरंच आहे. गावात नाही कुठं असते लांब महादेव म्हणजे राहणार असते राहणार. होतेच की रे. हो ते सांगते ती हा मग तेच पण की. तिथं लांब अजून बघून हलवायची 3 वाजता. लय लांब असले की लवकर हाणत लवकर जायचं. हा बरोबर आहे. जवळ असलं काय मग थांबायचं इथं कुठेतरी मग तासभर हिंडवायचं. होय की. मग आता का पाणी पाजले आता बसुलीच जरा 2-3 वाजता बसवायचे आणि 3ला चालवायचे. हा तर मित्रांनो लाईव्ह वर तुम्हा सर्वांना बाळमामाच्या मेंढराचं दर्शन होतंय. सुमित भाऊला आपण ऍड केलेला आहे. संग्राम भाऊ तर काय ऍड होईना ते. संग्राम भाऊला लय प्रयत्न केला ऍड करायचा पण काय संग्राम भाऊ काय होईना ती. सुम्या संध्याकाळ पालखी बशी गेला म्हणजे पालखीचं दर्शन दाव मग. संग्राम सांगते संग्राम जातोय लवकर आमच्या आधी. चालतंय संग्रामला मी तरी कॉन्टॅक्ट मध्ये विचारतो कॉन्टॅक्ट करून. चालतंय तुमच्या दोघांपैकी कोण तिथं गेलं म्हणजे मग फोन करून सांगा मग संध्याकाळ पालखीचं दर्शन घेऊ आपण. नवीन ठिकाणी तिथं पालखी गेलेलं त्या ठिकाणचं. चालतंय ठेव मग. हा चालतंय. हा तर मित्रांनो सुमित भाऊसनी आपण ऍड करून सर्व भक्तांनी मेंढराचं दर्शन आता दावलेलं आहे. संध्याकाळ बाळमामाच्या पालखीच आपण घेऊया. तर चला भेटूया संध्याकाळ 5 वाजता बाळमामाच्या पालखीचं दर्शन घेऊया नवीन ठिकाणी. जय बाळमामा. बाळमामाच्या नावानं चांग भलं.